मी जरी शरीराने पुढे असलो तरी दादा हे मागे जुन्नर तालुक्यामध्ये आल्यानंतर जुन्नर शहरात ज्यावेळेला आल्याच्या नंतर आम्ही जवळपास 20-25 मुलं रमजान महिना होता आणि कागदीवाडा या ठिकाणी बसलो होतो आणि दादा इनोवा गाडीमध्ये आले आणि आल्यानंतर मी त्यावेळेला काँग्रेसचा युवक अध्यक्ष होतो शहराचा. त्यानंतर मला सांगितलं की बाबा मला आमदार व्हायचं, तर त्यावेळेला आमदार होणं म्हणजे ते एकदम आम्हाला थोडंसं मला झटका बसला, कारण मी दोन आमदारकीचे टर्म बघितले होते दोन काम करत होतो बूथ पासून. तर मग ठीक आहे दादा, असं आम्ही थोडं हसलो त्यावेळेला. मग दादा म्हटले का आता आम्ही म्हटलो का आम्हाला उपास सोडायचा, रोजा सोडायचा. दादा म्हटले मी पण तुमच्यासोबत उपास सोडणार. तर आम्ही दादांच्या सोबत कागदीवाडा मशिदीमध्ये त्यावेळेला आमच्याकडे सामुदायिक उपास सोडायचे प्रथा जवळपास 300 वर्षापासून आहे. तर कागदीवाडा मशिदीमध्ये दादाने आमच्यासोबत उपास सोडला आणि त्याच्यानंतर मग आम्ही दादांचे विचारायच्यानंतर मग सर्व गोष्टीचे हिशेबाचे माणूस होतो. दादांच्या सोबत त्यावेळेला ते कनेक्ट व्हायलो. तर दादांचं त्यावेळेला पहिलं फॉर्म भरला गेलं शिवसेनेच्या वतीला, त्यानंतर तिकीट कापलं गेलं होतं. त्यामुळे पहिलं भाषण मी केलं होतं त्यावेळेला बाजार समितीमध्ये बैल बाजारामध्ये. त्याच्यानंतर दादांसोबत पुढच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या माध्यमातून मी 2.5 वर्ष अगोदर दादांच्या पहिला महाराष्ट्र नगरसेवक होतो. दादांच्यासोबत परत मनसेमध्ये जॉईन झालो. मनसेच्या नंतर मग दादांच्यासोबत परत शिवसेनेमध्ये मातोश्रीमध्ये दादांचा ज्यावेळेला प्रवेश झाला त्यासोबत पण त्यावेळेला दादांच्यासोबत होतो. त्यावेळेला मी सांगितलं काही का आता हिरो आहे दुसऱ्या हातात भाव आहे माझ्या, तर तो दादांसोबत तरी दादाच्या प्रेमाखातर आम्ही शिवसेनेचा प्रचार केला. त्याच्यानंतर मग दादा दुर्दैवाने त्यावेळेला पडले आणि पडल्याच्या नंतर मग तिसऱ्या टर्मला जरी आम्ही कोणताच शेअर करणार त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं होती, परंतु दादाच्या सोबत नेहमी सदैव होतो आहे आणि राहणार. आणि दादाची माझी मैत्री अशी आहे, दोस्ती अशी आहे का जी मरेपर्यंत राजकीय मतभेद जरी झाले वैचारिक मतभेद जरी झाले तरी दोस्ती ही आमची कायमस्वरूपी राहणार आहे. आणि दादांचं वेगळं नातं आहे. दादांनी कधी मला एक भाऊ समजून आणि मी दादांना कधी एक भाऊ मानूनच मी पुढे माझी प्रत्येक राजकीय वाटचाल करत गेलेला आहे. दादांच्या सोबतच प्रत्येक झेंडा मी घेतलेला आहे. त्याच्यामुळे झेंडा बदलला किंवा रंग बदलले तरी असा काही विषय नाही. नाही ते थोडंसं आज मी सांगितलं नाही, भाऊ जरी असलं तरी थोडंसं वादावादी होतं. नाही लवटलोच नाही, मी गेलोच नव्हतो, समजून घ्या, लवटलोच नाही मी पुढे गेलोच नव्हतो. त्याच्यामुळे मी लवटण्यास हा आणि कंटिन्यू दादांच्या सोबत होतो. म्हणजे आतून संपर्कात होतेच. हो नाही संपर्कात ओपन मध्ये पण होतो. रायगडवरती मी कधी मला ते रायगड आणि मला कम्फर्ट झोन तिकडे मी आज तुम्हाला सांगतो का मला इथं कम्फर्ट वाटतं. म्हणजे मी आजही कधी रायगडवर गेलो तर मला असं वाटतं की मी घरात आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे रायगडपासून दूर जाण्याचा काही विषय नव्हता त्याच्या मागे आणि याच्या पुढेही भविष्यात दादा सवड असणार. थँक्यू.